व्यासपीठावर येण्याची विनंती करते। विंग कमांडर विजय चतुर, सौ मंजुश्री गोखले, डॉक्टर अशोक कामत। नमस्कार, मी गुरुकुल प्रतिष्ठानची समन्वयक शुभदा वर्तक आपल्या सर्वांचं स्वागत करते। सर्वप्रथम आपणा सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते। तिळातला स्नेह आणि गुळातला गोडवा एकत्र जपत तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत मी आपलं मनापासून स्वागत करते। डॉक्टर आरवी कुलकर्णींना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। त्यांचं आताच आगमन झालेलं आहे हॉलमध्ये, आपण त्यांचं स्वागत करूया। मी डॉक्टर अशोक कामत यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर आरवी कुलकर्णी आणि विंग कमांडर विजय चतुर यांचं स्वागत करावं। डॉक्टर आरवी कुलकर्णी यांचं स्वागत होते। हे वर्ष डॉक्टर हेडी इनामदार यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे। या निमित्तानं गुरुकुल प्रतिष्ठाननं एकनाथ नवदर्शन हा प्रकल्प हाती घेतला आहे। या प्रकल्पासाठी एक लेख मला आताच मिळाला आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे डॉक्टर कुमोद गोसावींचा। त्याबद्दल त्यांचे शतशः आभार। लवकरच तो प्रकल्प पूर्ण होईल आणि आज व्यासपीठावर आपण सर्वजण भेटू। आज मंजुश्री गोखले यांनी एकनाथांवर लिहिलेल्या ज्ञानयोगी एकनाथ या कादंबरीचं प्रकाशन विंग कमांडर विजय चतुर आणि डॉक्टर आरवी कुलकर्णी यांच्या हस्ते होत आहे। विंग कमांडर विजय चतुर यांनी जाग साहिब, त्याच्यानंतर बचित्रा नाटक, त्याच्यानंतर चंडी दीवार या सगळ्या गुरु नानक यांनी लिहिलेल्या सगळ्या इंग्लिश आणि मराठी, इंग्लिश आणि हिंदी या भाषातल्या गुरु नानकांच्या साहित्याचं भाषांतर केलेलं आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये। आणि ते बऱ्यापैकी वाचक आणि लेखक आहेत बऱ्याच साहित्याचे। आणि त्यांच्या हस्तेच ज्ञानयोगी एकनाथ या कादंबरीचं प्रकाशन होणं औचित्यपूर्ण ठरेल। नुकतंच गुरुकुल प्रतिष्ठाननं जगन्नाथ शंकरशेठ यांचे शैक्षणिक कार्य या विषयावर एक कार्यक्रम घेतला होता। जगन्नाथ शंकरशेठ यांनी पहिली मुलींची शाळा मुंबईत 1849 साली स्वतःच्या वाड्यात सुरू केली। 175 वर्षे झाली शाळा सुरू होऊन, ती शाळा अजूनही सुरू आहे। मराठी माध्यमाची शाळा असल्यामुळे आणि अवतीभोवती कॉन्व्हेंटच्या शाळा असल्यामुळे प्रतिसाद कमी आहे, पण शाळेच्या व्यवस्थापकांचे प्रयत्न चालू आहेत। आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आतोनात कष्ट घेतले त्या माझ्या सहकारी आरतीताई मोने, हिंदी मीडियमच्या शाळेतील, ज्या शाळेत डॉक्टर कामत सरांचाही काही वर्षांपूर्वी सहभाग होता, त्या हिंदी मीडियमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्यात यशस्वी झालेल्या 2 शिक्षकांसह मुंबईला जाऊन त्यांना मदत करणार आहे, काही गोष्टी सांगणार आहे। सगळं इथे सांगण्याचं कारण या कार्यक्रमाची आम्ही एक सचित्र पुस्तिका तयार केली आहे। या पुस्तिकेचे प्रकाशन डॉक्टर आरवी कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमात डॉक्टर कुमोद गोसावी यांना सौ सुशीला कृष्ण मोडक स्मृती आदर्श सहधर्मचारिणी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। तसेच सौ मानसी हेमंत जोशी यांना राधाबाई नारायणी मेंबर गोपाळकृष्ण कामत निधीतून दिला जाणारा आदर्श गृहिणी पुरस्कार दिला जाणार आहे। लोकनाथ एकनाथ या विषयावर माझे विचार थोडक्यात मांडते। एकनाथांच्या असामान्य गुरुभक्तीमुळे, सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याच्या वृत्तीमुळे त्यांना ज्ञानाचा एका म्हणजे ज्ञानेश्वरांची धुरा पुढे नेणारा एकनाथ म्हणून ओळखले जाते।
ज्ञानेश्वरांच्या नंतरच्या संत परंपरेमध्ये एकनाथांचं वेगळेपण सांगायचं तर पहिलं म्हणजे त्यांचं प्रचंड वाङ्मय, त्यातही भक्तीचं तत्वज्ञान सांगणारा एकनाथी भागवत. दुसरं म्हणजे प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी, चरित्रात्मक लेखन, त्यातही संत चरित्रात्मक लेखन एकनाथांनी केलं. त्यांचा जनजागरण करणारा बहुरूढ भाषेत लिहिलेला अभिजन आणि ग्रामवासी यांना एकत्र आणणारा वाङ्मय प्रकार म्हणजे भारुड. एकनाथांच्या भारुडांनी भक्तीचे सुलभीकरण केले. त्यांनी रोजच्या जीवनातले प्रसंग सांगून सामान्य माणसालाही कळेल अशा भाषेत भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यासाठी त्यांनी रूपके वापरली. आरत्या, जोगवा, विराण्या, गवळणीही त्यांनी लिहिल्या. पण त्यांची भारुडे अनुभवताना असं म्हणेन मी, त्यांच्या विषयांशी आशयांशी एकरूप झालेले एकनाथ आपल्याला जाणवतात. एकनाथांच्या साहित्यातून तुकाराम आणि रामदास यांना प्रेरणा मिळाली. एकनाथांचा रामदासांशी असलेला अनुबंध पाहता लोकांना कडकपणे समजावून सांगण्याचा वसा त्यांनी घेतला. लोकांना भक्ती मार्गाकडे नेण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले. समाजातील विविध व्यावसायिक भारुड विषय निवडून त्यांच्या तोंडी अध्यात्माची भाषा वापरून नाथ लोकरंजनाबरोबर समाज प्रबोधनही करतात. एकनाथांनी महाराष्ट्राच्या कड्याकपारीतून साथ घालून लोकसंस्कृतीची उपासना करणाऱ्यांना, समाजातील सर्व स्तरांवरील घटकांना एका व्यासपीठावर आणून प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्या काळात हे काम किती अवघड पण आवश्यक होते याची कल्पना त्या परिस्थितीचे अचूक आकलन केल्याशिवाय येणार नाही. त्या काळात दिशाहीन आणि बलहीन बनलेल्या समाजाला जागृत करणाऱ्या व्यक्तीची गरज होती. स्वधर्माची, स्वपराक्रमाची लोप पावलेली प्रतिष्ठा नव्याने प्राप्त करून देणे हे अत्यंत अवघड कार्य होते. या परिस्थितीत एकनाथांनी हे आव्हान स्वीकारले आणि पेललेही. ते व्युत्पन्न पंडित असून सुद्धा अवघड भाषेत रचना न करता सर्वसामान्यांच्या हृदयाला जाऊन भिडावी अशीच सोप्या भाषेत रचना केली. समाजाची उन्नती साधणारे, आध्यात्मिक समतेचा पुरस्कार करणारे एकनाथ भारुडांची निर्मिती करताना किती जागरूक होते हे आपल्या ध्यानी येते. त्यांची हिंदू तुर्क संवाद, जागल्या, जंगम यांसारखी भारुडे याची साक्ष देतात. एकनाथांच्या वेळी जशी परिस्थिती होती तशीच आज आहे असे म्हणता येईल. लोक जातीयवादाच्या विळख्यात अडकलेले आहेत, दिशाहीन आहेत. एकनाथांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा कार्यक्रम घेत आहोत. मराठीचा अभिजात दर्जा टिकवण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे. आता मी ज्ञानयोगी एकनाथ या कादंबरीच्या लेखिका मंजुश्री गोखले यांचा थोडक्यात परिचय करून देते. मंजुश्री गोखले यांना कॉलेजमध्ये अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी अनेक कार्यक्रमांचे निवेदनही केले आहे. अनेक विषयांवर पुणे विद्यापीठात व्याख्याने दिली आहेत. तसेच महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यातील अनेक शहरात संत साहित्यासह विविध विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत. अनेक दर्जेदार वृत्तपत्रातून ज्वलंत विषयावर अभ्यासपूर्ण लेख आणि लेखमालिका लिहिलेल्या आहेत. एकांकिका आणि नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि त्यात बरेच पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे त्या आजीव सभासद आहेत. शालेय व महाविद्यालयीन काळात राज्य पातळीवर खो खो खेळासाठी त्यांची निवड झाली होती. त्यांची 50 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ज्या 16 पैकी 8 कादंबऱ्या संतांच्या जीवनावरील, 3 रहस्यमय आणि 5 सामाजिक विषयावर आहेत. 4 कथा संग्रह आहेत. 9 बालसाहित्यावर पुस्तके आहेत. 4 कविता संग्रह आहेत.
इतर 8 विषयांवर पुस्तके आहेत. प्रवास, वर्णन, लेखसंग्रह इत्यादी. 3 चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवाद, गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. 2 TV मालिकांचे लेखन व विशेष मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे TV मालिकांसाठी. आणि 4 कादंबऱ्यांचं लेखन चालू आहे. 1 कथासंग्रह, 1 कविता संग्रहांचं लेखन चालू आहे. आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील पुरस्कारासह एकूण 18 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आता मी त्यांना विनंती करते की या पुस्तकाबद्दल त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज गुरुकुल प्रतिष्ठान आणि माझे मार्गदर्शक यांची मी मानसकन्या आहे ते डॉक्टर अशोक कामत सर यांच्या नेतृत्वाखाली पुढाकारानं माझ्या संत एकनाथांच्या जीवनावर लिहिलेल्या ज्ञानयोगी एकनाथ या कादंबरीचं प्रकाशन होते. सरांच्या मार्गदर्शनामुळं, आशीर्वादामुळं आणि तुमच्यासारख्या माझ्या सगळ्या वाचकांच्या शुभेच्छांमुळं संत एकनाथांच्या जीवनावरची ज्ञानयोगी एकनाथ हे माझं 50वं पुस्तक आहे. आणि त्याचं प्रकाशन आज इथं पुण्यात होतं, याचा मला खूप आनंद आहे. एकनाथांच्या जीवनावरती कादंबरी लिहिण्यापूर्वी एकनाथ संत मालिकेतली ही माझी 10वी कादंबरी. त्याच्या आधी बाकी सगळ्या संतांच्यावर कादंबऱ्या लिहून झाल्या. अर्थात त्या सगळ्या कादंबऱ्यांना मला त्या संतांच्या जीवनामध्ये हिंदवून आणले डॉक्टर अशोक कामत सरांनी. आणि त्या कादंबऱ्यांना ही प्रस्तावना कामत सरांचीच आहे सगळ्या कादंबऱ्यांना. त्यामुळं माझ्या लिखाणासोबतच सरांच्या प्रस्तावनेमुळं त्या सगळ्या कादंबऱ्यांचं वजन, उंची वाढली. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की त्या सगळ्या कादंबऱ्यांच्या आवृत्त्या आजही निघत आहेत. वारकरी संप्रदायामध्ये असा एक संकेत मानला जातो की ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या इतकं बुद्धीचं वैभव असणारे आणि ज्ञानेश्वरांची गादी पुढे चालवणारे संत एकनाथ आहेत. आणि तुकोबांच्या इतकंच, नामदेवांच्या इतकंच बुद्धिवैभव असणारे आणि नामदेवांची गादी पुढे चालवणारी संत तुकोबा तुकाराम आहे. हा वारकरी संप्रदायामध्ये आजही हा संकेत मानला जातो. या संकेताचा दुसरा एक अर्थ मला जास्त भावला तो असा की, अर्थात मी ते माझ्या कादंबरीची सुरुवातच तशी केली आहे की ज्ञानाचा एका असं का म्हणलं जातं. तर एके ठिकाणी असा उल्लेख आहे की ज्ञानदेवांनी 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. आपलं पृथ्वीतलावरचं कार्य संपलंय या जाणीवेनं समजून उमजून त्यांनी समाधी घेतली. पण एक रुखरुख त्यांच्या मनामध्ये लागून राहिली की या 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्या हातून गुरुसेवा घडली नाही. ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ आणि त्यांची सेवा मात्र आपण करू शकलो नाही या आयुष्यामध्ये 21 वर्षाच्या. आणि म्हणून एकनाथांच्या रूपात ज्ञानदेवांनी गुरुसेवा करण्यासाठी पुनर्जन्म घेतला अशी एक वारकऱ्यांच्यामध्ये समजूत आहे, एक श्रद्धा आहे, विश्वास आहे. आणि याच श्रद्धेचा आधार घेऊन या कादंबरीची मी सुरुवात केली. ही कादंबरी लिहित असताना मला हेवी इनामदार सर ज्यांची आजपासून जन्मशताब्दी सुरू होती, त्यांचा संत एकनाथ हा ग्रंथ, त्यानंतर डॉक्टर अशोक कामत सरांचा संत एकनाथ एक समग्र अभ्यास हा एक ग्रंथ आणि डॉक्टर ल नसिराबादकर सरांचं संत एकनाथ चरित्र. आणि त्याशिवाय
या तिन्ही ग्रंथासोबतच या तिन्ही ग्रंथा इतकंच महत्त्वाचं म्हणजे एकनाथांचं संपूर्ण वाङ्मय याचा मला खूप उपयोग झाला. तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल, एकनाथांनी 126 प्रकारच्या रचना केलेल्या आहेत. 126 प्रकारच्या, म्हणजे त्यामध्ये अभंग आहेत, भारुड आहेत, गवळणी आहेत. पण दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असं की एकनाथांचा हा जो 126 प्रकारचा वाङ्मयांचा मोठा वागा आहे, यामध्ये अनेक प्रकार असे आहेत की जे आत्ताच्या युगामध्ये ऐतिहासिक कागदपत्र म्हणून मान्यता देता येतील असे आहे. कारण एकनाथांनी आपल्या वाङ्मयामध्ये त्या काळातले खेळ, मग त्याच्यामध्ये हुतुतू आहे, हमामा आहे, चेंडू आहे, चेंडू फळी आहे, म्हणजे हे खेळ 15व्या शतकात सुद्धा खेळले जात होते याचा हा ऐतिहासिक पुरावा आहे. किंवा त्या काळामध्ये असलेल्या सामाजिक स्तर, सामाजिक प्रकार, मग त्याच्यामध्ये जखीन आहे, जाखीन आहे, यमाई आहे, मरगाई आहे, जोहार आहे, पाटलीन आहे, स्त्री आहे, पती आहे, पत्नी आहे, अनेक प्रकारचं वाङ्मय एकनाथांनी आपल्या 66 वर्षाच्या आयुष्यातली, 1533 ला एकनाथांचा जन्म आणि 1599 ला त्यांनी जलसमाधी घेतली गोदावरी नदीमध्ये. या 66 वर्षाच्या काळामध्ये 126 प्रकारचं वाङ्मय लिहिणं म्हणजे ज्ञानेश्वरांच्या इतकीच बुद्धिमत्ता संत एकनाथांच्या जवळ होती हे सिद्ध करायसाठी दुसरं कारण नाही. म्हणूनच कदाचित ज्ञानाचा एका ही वारकऱ्यांच्यात असलेली समजूत आजही आपल्याला पडते. ही कादंबरी लिहिताना, एकनाथांचा अभ्यास करताना मला त्यांच्या या वाङ्मयांची वैशिष्ट्य फार फार जाणवली आणि जेवढी मला जास्तीत जास्त कादंबरीमध्ये घेता येतील तेवढी घेण्याचा मी प्रयत्न केला. अर्थात कामत सरांची शाबासकी मिळाल्यामुळं तो यशस्वी झालाय असं मी नक्की म्हणेन. आज या ठिकाणी या कादंबरीचं प्रकाशन होते. माझ्या आतापर्यंतच्या संत साहित्यातल्या सगळ्या प्रवासाला डॉक्टर अशोक कामत सर साक्षीदार आहेत, भागीदार आहेत, मार्गदर्शक आहेत. आणि त्यामुळंच 10 संतांच्या वरती मी कादंबऱ्या लिहू शकले. मला बरेच जण विचारतात म्हणून 2 मिनिटं तुमचा वेळ घेऊन फक्त सांगते की संतांच्या जीवनावर कादंबऱ्या कशासाठी लिहिता तुम्ही. अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी सुद्धा, आम्ही आता ते नावं घेत नाही, पण त्यांनी मला विचारलं की संतांच्या जीवनावर कादंबऱ्या लिहून काय साधताय. पण मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की या सगळ्या संतांच्या जीवनावरती अनेक लोकांनी PhD केली, डॉक्टरेट मिळवली. कुणी संतांच्या आयुष्यावर मिळवली, कुणी त्यांच्या वाङ्मयावर मिळवली, कुणी त्यांच्या वाङ्मयातल्या काही विषयावर मिळवली. पण दुर्दैवाचा भाग असा आहे की ही सगळी माहिती, हे सगळे PhDचे प्रबंध विद्यापीठाच्या कक्षेबाहेर येऊ शकत नाही. त्यामुळं संत म्हणजे नक्की काय आहे आपण फक्त त्यांच्या अभंगातून ऐकतो. लता दीदींनी गायले, सुमनताईंनी गायले, आशाताईंनी गायले, हृदयनाथनी गायले, पराडकरनी गायले, हे ऐकत 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 आपल्याला जेवढे संत समजतात तेवढेच आपण समजून घेतो. पण संत समजण्यासाठी त्यांचं जीवन चरित्र हे लोकांना आवडेल अशा पद्धतीनं लिहिलं जावं ही माझी पहिल्यापासूनची धारणा होती. आणि डॉक्टर अशोक कामत सरांच्यामुळं त्या धारणेला बळ मिळालं, सामर्थ्य मिळालं. आणि मग एक एक संतांच्या जीवनावर मी कादंबऱ्या लिहित गेले, लोकांना त्या आवडत गेल्या, त्याच्या आवृत्त्या निघत गेल्या. अनिल मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी त्या कादंबऱ्या अत्यंत सुंदर प्रकारे काढल्या, लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि संत मालिकेची एकनाथांच्या जीवनावरची ही 10वी कादंबरी, 10 संत लिहून झाली. मुख्य प्रवाहातले 2 संत लिहायचे राहिले, मुक्ताई आणि ज्ञानेश्वर. मुक्ताईचं लिखाण सुरू आहे. ज्ञानेश्वरांच्यावर लिहिणं अजून माझं धाडस होत नाही. कामत सरांशी चर्चा केल्यावर कदाचित होईल म्हणून ज्ञानेश्वर शेवटी ठेवले.
संतांचे हे सगळं आयुष्य म्हणजे एक अशी धारा भरत आहे आणि ती कादंबऱ्या वाचल्याशिवाय किंवा त्यांच्या जीवनाचा असा अभ्यास की सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचेल असा अभ्यास केल्याशिवाय संत आपल्याला कळणार नाही. संतांच्या जीवनावर कादंबऱ्या लिहिताना मी अत्यंत जबाबदारीनं विभूती भाव डोळ्यासमोर ठेवून सत्याची कास न सोडता कुठंही कपोकल्पित विचित्र न घालता लिहिलेले आहेत आणि म्हणूनच त्या लोकांना आवडतात. याही पुढं अशाच अनेक लिखाणासाठी तुमचे सर्वांचे आशीर्वाद पाहिजे. कामत सरांचं मार्गदर्शन तर आहेच आहे. त्यामुळं लिखाणाला मला आणखी बळ मिळेल, सामर्थ्य मिळेल. 2 ओळी शेवटी सांगते आणि मी माझं भाषण संपवते. ज्ञानोबा तुकोबा यांचं साहित्य युगायुगात सरस आहे. ज्ञानोबा तुकोबा यांचं साहित्य युगायुगात सरस आहे. मी मोडकं तोडकं लिहिते पण मी त्यांचीच वारस आहे, त्यांचीच वारस आहे. कामाचं गाणं बोलायचं काहीतरी ते बोलायचे. मित्र हो, लोकनाथ एकनाथ असा शब्द ऐकल्यानंतर आजच्या पत्रजगतातील मोठी माणसं काय काय बोलली हे नंतर ह्या बाई सांगतील, त्यांनाच ते ऐकून घ्यावं लागतं. इतके आपण अडाणी आहोत. तुम्हाला चांगल्या क्षेत्रातली चांगली शिकली सवरलेली वर्तमानपत्र सांभाळणारी माणसं लोकनाथ एकनाथ म्हणजे काय हे लोक नायक आण्यांचे कोण होते? लोकनायक आणे आणि लोकनाथ काय काहीही समजत नसलेली माणसं तुम्हाला आम्हाला हे सगळं दाखवतात रोज. असो, मला दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची. ज्ञानेश्वर आता त्यानंतर शेवटी लिहिणार आहेत असं ते म्हणाले. याच्या आधी एका फार मोठ्या लेखकाने ज्ञानेश्वरावर आणि तुकारामावर एक कादंबऱ्या लिहिल्या, त्याच्या पद्धतीने लिहिल्या. पण तो इतका यशस्वी मनुष्य आहे की त्याच्या इतका यशस्वी मनुष्य इकडे वळलाच नव्हता. आणि ज्या प्रकाशकांनी यांच्या कादंबऱ्या काढल्या 10 त्याच कादंबऱ्या त्याच प्रकाशकानं त्या माणसाच्याही कादंबऱ्या काढल्या. वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला काय झालं मला माहिती आहे, त्याच्या तपशिलात जात नाही, मला ठाऊक आहे ते सगळे. त्या कादंबऱ्यावर बॅन आणला, त्या जाळल्या. त्या प्रतीचं यश मराठीतल्या लेखकाला जो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवडून आला होता त्याला अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत जाऊ दिलं नाही. हास्यास्पद, किती हास्यास्पद आहे. संत साहित्याचा वारसा सांगणारी माणसं असे उद्योग करतात, ते झालेलं आहे महाराष्ट्रात. आणि मग नंतर ह्या बाई माझ्याकडे आल्या, मला म्हणाले ते मी असं असं करणार आहे. मी म्हटलं काही भाबडी बाई आहे, हे कळलं तुला? हे असा उद्योग केलेल्या माणसाला म्हटलं काय अवस्था त्याची झाली. ऐकलंय म्हणाले मी. म्हणलं मग तू कोल्हापुरात राहतेस, कोकणस्थ ब्राह्मण आहेस, मार खायचा का घर जाळून घ्यायचे? असं तुझं होऊ नये असं मला वाटतं. मी म्हणलं स्पष्टवक्ता मनुष्य आहे, मी भानगडीत पडू नकोस. नाही म्हणले काय होणार नाही, मी लिहिते. त्या बाईचा आत्मविश्वास पाहून मला असं वाटलं की या बाईकडूनच शहाणपण या सगळ्या नव्या धुरीणांना वारकरी संप्रदायांच्या मिळणार असेल. एवढं मग तिने लिहिलं, मी वाचलं. सगळे तपशील मी सांगत नाही आता तुम्हाला मी काय केलं ते. आणि मी म्हटलं बघ बाबा, पण काळजी घे, घर शाबूत ठेवू. त्या कादंबऱ्यांच्या
त्याच प्रकाशकांनी काढलेल्या पुस्तकांच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत का? याचा विचार करावा तुमच्यासारख्या लोकांनी. का असं होतं? पुष्कळ गोष्टी आहेत. त्याला अशा संस्था लागतात, अशी जाणकार माणसं लागतात, त्यांचं नेतृत्व करणारी खंदी माणसं लागतात. एखादा ब्रिगेडियर लागतो, खूप लोक लागतात. आमच्या मागे तसे लोक आहेत. आणि आम्हाला माहिती आहे की आमचं नाणं खणखणीत आहे. हे काहीतरी लिहायचं म्हणून लिहिलेलं नाही. या कादंबऱ्या जाळल्या गेल्या नाहीत, आवृत्त्या झाल्या. यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कधी मिळेल कधी न मिळू, शाण्या माणसाला न मिळालेली पुष्कळ उदाहरणं आहेत. तेव्हा अध्यक्षपद हा महत्वाचा प्रश्न नाही. तुम्ही जेव्हा कणखरपणानं अभ्यासपूर्वक हे जुन्यातलं सोनं आहे ते लोकांना दाखवता, त्या लोक इतके बावळट नाही आहेत की त्याचा स्वीकार करणार नाहीत, डोक्यावर घेऊन नाचतील. तसं यांच्या बाबतीत झालेलं आहे. हे मला सांगायचं आहे तुला. त्या प्रकाशकाला सुद्धा आश्चर्य वाटलं हे कसं काय झालं. हे होऊ शकतं, हे होऊ शकतं. त्याचा नमुना म्हणजे मंजुश्री गोखले आहेत. ते मंजुश्री आहेत, गोखले आहेत, कोल्हापूरच्या आहेत, तरी सुद्धा त्यांच्या इतक्या कादंबऱ्या होणं, त्याच्या आवृत्त्या निघणं हा समाजात जाणत्या शहाण्या माणसांची कमतरता नाही हे दाखवणारा एक काय म्हणणार एक पुरावा आहे. तेव्हा या कादंबऱ्याचं महत्व काय समजावं मी तुम्हाला सांगतो. मला माहिती आहे ती माणसं पुण्यातच असतात. ते काही थोडंसं काहीतरी चुकलं यांचं ते यांच्या ठणाना करते. तसं होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली, मी घेतलेली आहे. आता एकच वाक्य सांगतो. मंजुश्री गोखले यांनी हे जी काही लेखन साधना केलेली आहे, भल्या भल्या लोकांना हे जमलेलं नाही. बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर सारखा एक मनुष्य होता जो बंकिम या पद्धतीबद्दल लिहू शकतो. आपल्याकडे असे मोठे साहित्यिक झालेले नाहीत की ज्यांच्या खांद्यावरती माणसं उभी आहे त्या माणसांविषयी काही लिहितील अशी माणसं झालेली नाहीत. अशा वेळेला याने हा उद्योग करणं मला फार महत्त्वाचं वाटतं. म्हणून त्याचं प्रकाशन हे महत्त्वाचं आहे. आता हे आजच का केलं तेही सांगतो. इनामदार हे नामदेवांच्यामुळे विशेष प्रसिद्ध आहेत. पण हेवी इनामदारांचं पहिलं पुस्तक एकनाथचा विषय. एखादा मनुष्य काय करू शकतो त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. इथं देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची संस्था आहे. तिथे एक लग्न कार्यालय आहे, एकनाथ मंगल कार्यालय. एक ऋषी भाऊ, ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या घरी आले, जरा माझ्यावर एक कामाला येणार का म्हटलं. काय कारण आम्ही एकनाथांवर व्याख्यान मला करतोय. म्हणजे येणार कोण? येतील म्हणजे लोक. आणि 20 वर्ष, एक नाही दोन नाही, 20 वर्ष सातत्याने हेमंत विष्णू इनामदार यांनी तपकीर गल्लीतल्या त्या बोळामध्ये एकनाथ मंगल कार्यालयामध्ये दरवर्षी एकनाथांवर व्याख्यानमाला सादर केल्या. 20 वर्ष. आणि त्याच्यातून एकनाथ दर्शन एक पुस्तक तयार झालं. पुढे हे काम त्यांनी मला करायला सांगितलं. मीही 20 वर्ष असं काम केलं आणि ते पुस्तक तयार झालं, तिथे ठेवलेलं आहे. आता नवदर्शन हे पुस्तक आजचा काळ लक्षात घेऊन त्यात जे नाही आहे ते लिहिण्यासाठी आम्ही तयार करतो आहोत. आमची हेवी इनामदारांची स्मृती म्हणून ही पहिली सुरुवातीची गोष्ट आहे. मला आनंद आहे की मंजुश्री ताईंच्या कादंबरीसाठी एवढ्या संख्येनं तुम्ही इथे आलात. सध्या संक्रांत असू त्या कार्यक्रमावर संक्रांत येईल असं त्यांना वाटलं होतं, नाही आले. म्हणजे कार्यक्रम होतो आहे, जागा छान आहे. ही स्वरूपानंदांशी संबंधित वास्तू आहे. हो, स्वरूप
पण तुम्ही अजून ज्ञानेश्वर, आमचं भाग्य की आम्ही त्याला फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्या वास्तूत हे सगळं होत आहे. ही कादंबरी तर हातोहात संपेलच, पण पुढच्याही त्यांच्या कादंबऱ्या अशा लिहिल्या जातील आणि त्यांच्या वाटेला जाण्यापेक्षा त्यांच्या वाटेनं जावं असं लोकांना वाटेल. आणि वाटेल तर उद्योग करणारी माणसं ही जरा हे खाली येतील. हे तुमच्या कादंबरीच्या प्रकाशनाचं खरं रहस्य. मी याला काही लिहिलंय काय त्या म्हणतात तसं मी काही मदत केली आहे, प्रस्ताव नाही त्याला माझी. त्याचं महत्त्वाचं असं आहे, आम्हाला तुळपुळे शिकवायचे, शंभो तुळपुळे. तर शंभो तुळपुळेंशी आमची कधीच नाळ जुळली नाही. उलट त्यांना तिथून गाडून नेण्याचा कार्यक्रम करणारे जे लोक होते, त्या सुधाकर अनवलीकर, श्रीनिवास पाटील, अशोक कामत, राजीव ढेरे अशी माणसं होती. पण तुळपुळेंच्या विद्वत्तेबद्दल आम्हाला शंका नव्हती. आमचा कटाक्ष वर्तनाकडे होता. वर्तनाविषयी आमचे मतभेद होते, पण अभ्यासाविषयी नव्हते. तुळपुळे हे नेहमी पाश्चात्यांना इंग्रजीमधून संत साहित्य सांगत असत, शिकवत असत. पुस्तकं त्यांनी तशी तयार केली, कोणीही केलेलं नाही का. ते तुळपुळे म्हणायचे, नाथ झालासे कळस. आम्ही चिडायचो, हे काय नाथ झालासे कळस काय. ते पटवून द्यायचे. वारकरी संप्रदायाचा खरा विकास, विस्तार आणि एक प्रकारची मुद्रा तयार करण्याचं काम हे एकनाथांनी केलेलं आहे असं ते सांगायचे. आणि ते पटवून द्यायचे की एकनाथांनी नेमकं ज्ञानेश्वरांचं काम कसं पुढे नेलं, नामदेवांचं काम कसं पुढे नेलं, आणि पुढे झालेल्या तुकारामाला आणि रामदासाला दिशादर्शन कसं केलं हे सांगायचे तुळपुळे. मला ते तुळपुळे लक्षात आहेत, म्हणून मी त्याचा उल्लेख केला. का झालं असे कळसे याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. म्हणून ती रखुमाई त्या विठ्ठलाला सांगते की चला पंढरी सोडून आपण बाहेर जाऊया, कारण आता देवळात नाहीये, लोकांनी बाहेर नेला. ते गाणं आहे छान. मला असं म्हणायचं आहे की संतांनी देव पंढरीचा विठ्ठल हा घराघरामध्ये नेला, आणि याचं खरं काम नाथांनी 126 तुम्ही वाङ्मय प्रकार हाताळले म्हणून सांगताय नाना प्रकारे केलं. ते ह्या कादंबरीतून जेवढं स्पष्ट होतं तसं माझ्यासारख्याने लिहिलेल्या समीक्षा ग्रंथातून स्पष्ट होत नाही. समीक्षा ग्रंथ हे विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी आहे. कादंबरी ही सर्वसामान्य माणसाला या विषयातलं जे ज्ञान आहे ते हस्तगत व्हावं अशा रीतीने लिहिली आहे. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या धाडसाला सलाम करतो. त्या न घाबरता धिटाईनं पुढे आले आणि त्यांनी हे काम केलं, म्हणून त्यांना यश मिळालेलं आहे. आणि त्यांच्या विरुद्ध उद्योग करण्याची ताकद त्या बाकीच्या लोकांची राहिलेली नाही. तुम्ही त्यांची काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्यावर. हे लोक आहेत असो. मी मंजुश्री गोखलेंचं मनापासून अभिनंदन अशासाठी करतो की त्यांनी आजच्या अनाथ समाजात एकनाथ हे तुमच्या हाती कथा वाङ्मय म्हणून दिलेले आहेत. त्याचा स्वीकार करा. पुस्तकं नुसती प्रकाशित करायची नसावं, त्याचं ठेवलेले द्याती आणि त्या एकमेकाला वाचायला. एक पुस्तक जर 10 जणांपर्यंत वाचायला तुम्ही नेलं, तुम्ही सुद्धा नाथांचं काम केलं तसं मी. धन्यवाद. आता माझ्या सहकारी आरती ताई यांचा एकनाथांविषयीचं मनोगत व्यक्त करते. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व श्रोते. गुरुकुल
आहे लोकनाथ एकनाथ हा जो प्रकल्प हाती घेतला आहे त्याच्यामध्ये डॉक्टर प्रमोद देसाई आजच्या इथे आलेले आहेत. त्यांच्या एकोबा डॉक्टर प्रमोद गोसावी या इथे आलेले आहेत. त्यांच्या एकोबा या कादंबरीविषयी मी बोलणार आहे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांना एकोबा या लढीवाळ नावाने संबोधित केलेली आणि वर्षानुवर्ष गायब झालेली ही संहिता एकनाथांची जीवनचरित्रात्मक कादंबरी रसिक मनाचा ठाव घेणारी आहे. कारण त्याची भाषा अतिशय मधुर आहे. एकनाथांच्या जीवनचरित्रातील कितीतरी कमलदलांचं दर्शन देणारी आणि म्हणूनच भावणारी आणि अंतरामध्ये रुजणारी नवीन दिशा दर्शवणारी आहे. एकनाथांच्या जीवनातील प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड अतिशय विलोभनीय आहे. त्यांच्या एकनाथी भागवत आणि भारुडात रमताना धर्ममार्तंडांचा प्रखर विरोध सहन करून समतेचा, मानवतेचा, शांततेचा धर्म आचरणारे आणि मनाचा तोल न ढळू देणारे एकनाथ महाराज यांच्या बहुआयामी व्यक्तित्वाची आणि अलौकिक कार्याची ओळख करून देणारी ही कादंबरी आहे. सूर्यवंशी संत भानुदास महाराज यांच्या कुळात गोदाकाठी प्रतिष्ठान नगरीत शके 1455 मध्ये बुधवारी मूळ नक्षत्रावर एकनाथांचा जन्म झाला. बालपणीच गुरुभेटीची ओढ लागली आणि सद्गुरु कृपेने देव भेटेल हे कळल्यावर देवगिरी किल्ल्यावर असलेल्या जनार्दन स्वामींच्या भेटीच्या ओढीने एकनाथ पैठणहून देवगिरीकडे निघाले. जनार्दन स्वामी दिसताच त्यांना त्यांनी साष्टांग दंडवत घातले आणि त्यांच्या सान्निध्यात त्यांचं अध्ययन सुरू झालं. लहान वय असल्याने छोटी छोटी कामं त्यांना स्वामींनी सांगितली, पण त्यांची सचोटी, त्यांची एकाग्रता आणि कुशलता पाहून स्वामींचं मन त्यांनी जिंकलं आणि मग त्यांची बरीचशी कामं ते पुढे करायला लागले. गुरुदेवांनी प्रत्यक्ष त्यांना दीक्षा दिली नाही, पण आचरणातून, प्रवचनातून आणि चर्चेतून योगमार्गाची ओळख मात्र त्यांना करून दिली. गडावर आलेलं परचक्र देखील एकनाथांनी हिकमतीने परत पाठवलं, पण त्यांचं श्रेय मात्र त्यांनी गुरूंना दिलं आणि नित्यनेमाच्या कार्याला ते लागले. तेव्हा गुरुच मोठा असून नुसतं चालत नाही, तर शिष्यही चांगला मिळणं हे भाग्य असतं असं गुरुवर्यांना देखील वाटलं आणि म्हणूनच त्यांनी शूलभंजन म्हणजे दुःख विमोचन गडावर जाण्याची त्यांना आज्ञा केली. एकनाथ अतिशय आनंदित झाले, कारण त्यांना दत्तदर्शनाची ओढ लागली. गोरक्ष गुहेजवळी गुरुजनांच्या साधनाशिलेला वंदन करून एकनाथांनी साधनेची तयारी सुरू केली, परंतु त्यांना त्यांच्या आजीची आठवण येत होती. एकदा गुरुदेव अचानक शूलभंजन पर्वतावर आले आणि एकोबाला त्यांनी दत्ताच्या सगुण रूपाचं दर्शन घडवलं. एकनाथांची साधना चालू असताना फलाहार आणि दूध एवढंच इथे त्यांना मिळत होतं. एकदा साधनेत असताना एक सर्प त्यांच्या मानेला वेटोळा घालून बसलेला एका गुराख्याने पाहिला आणि तो ओरडायला लागला. तेव्हा एकनाथांनी त्या सर्पाला हात लावल्यानंतर तो वेटोळा सोडून निघून गेला. तेव्हा साधनेत काही विपरीत घडलं तर गडावर परत ये अशी गुरूंची जी आज्ञा होती ती त्यांना आठवली आणि मग ही घटना घडल्यानंतर शूलभंजन पर्वतावरील वृक्षवेलींना, साधनशिळेला आणि मातीला नमस्कार करून एकनाथांनी त्यांचा निरोप घेतला. शूलभंजन पर्वतावरील साधना सफल करून अतिशय आनंदित होऊन ते जेव्हा परत आले तेव्हा जनार्दन स्वामींनी त्यांना असं सांगितलं की अजाणतेपण, अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे ढवळून निघालेल्या समाजासाठी जाणते होऊन तुम्ही साधना करीत राहा. आणि मग तीर्थयात्रेला हे दोघं गुरु शिष्य निघाले. प्रथम त्यांनी पंचवटीचं प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. इथेच एकनाथांनी गुरुआज्ञेनं चतुश्लोकीवर सुंदर निरूपण केलं. तेव्हा गुरुदेवांनी त्यांना ते सर्व माय मराठीमध्ये ओवीबद्ध करायला सांगितलं. संस्कृत पंडित तेव्हा जे होते त्यांना हे रुचणार नाही हे माहीत असूनही एकनाथांनी श्रीमद भागवताच्या द्वितीय स्कंदातील 9व्या अध्यायातील
32 ते 35 या 4 श्लोकांवर 1036 ओव्यांचा सुंदर साज चढवला आणि सर्वांना सुगम असा भक्तिमार्ग दाखवला. आणि मग गुरुदेवांनी त्यांना असं सांगितलं की ज्ञानेश्वरांनी सुरू केलेलं लोकजागराचं जे काम आहे ते आता यापुढे तुम्हाला करायचं आहे. याकरता तीर्थयात्रेला निघताना एकनाथांनी काही विशेष सूचना गुरुजनांकडनं घेतल्या. त्याच्यामध्ये समाजस्थिती, लोकस्वभाव, लोकपरंपरा, राजकारण यांचं उघड्या डोळ्यानं निरीक्षण करा असं स्वामीने त्यांना सांगितलं. ते सगळं समजून घेतलं आणि गुरुदेवांची अमृत शिदोरी घेऊन एकनाथ एकटेच तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रेमध्ये नर्मदा, मथुरा, काशी, गया, हिमालय, बद्री, केदार, 12 ज्योतिर्लिंग सगळ्याची यात्रा त्यांनी केली. खूप परिक्रमा केली, खूप अनुभव गाठीशी आले. पण त्यांना मायभूमीची ओढ लागलेली होती. प्रवासातील अनुभवावर चिंतन करून तेवढं थोडंच होतं. प्रवासामध्ये धर्म, संस्कृती, साहित्य, शिल्प, कला, लोकाचार या सर्वांचं दर्शन त्यांना झालं होतं. पण लोकांना खरा धर्म कळला आहे असं त्यांना वाटत नव्हतं. शेंदूर फासलेल्या दगडाला देव आणि समाज, देव म्हणून समाज कवटाळीत आहे आणि अंधश्रद्धेच्या आहारी जात आहे या विचारांनी एकदा अतिशय अस्वस्थ झाले. त्यांनी परत पैठणला आजी आणि आजोबा त्यांचे होते त्यांच्याकडे येण्याचं ठरवलं. महादेवाच्या मंदिरात त्यांचे आजोबा त्यांना शंकराला साकडं घालताना दिसले आणि मग त्यांना पाहून एकनाथ अतिशय गहिवरले आणि त्यांना आलिंगन देत, डोळ्यातले पाणी वाहू देत आजोबांनी साश्रू नयनांनी त्यांना आलिंगन दिलं. त्यांना त्यांच्या आजीची पण आठवण आली. आजीचा पंचप्राण डोळ्यात आणून त्यांची वाट पाहत होती. गुरुदेवांनी पण आज्ञा केली की आजी आजोबांच्या सान्निध्यात राहून आता यापुढे तुम्ही तीर्थयात्रा पण पूर्ण करा आणि आजी आजोबांची सेवा करा. त्याप्रमाणे ते स्वगृही परतले. पंचारती ओवळून आजीने त्यांचं स्वागत केलं आणि मग कौड कौतुकात ते आजीच्या नाहू लागले. कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव ते एकनाथांच्या वाड्यावर मोठ्या प्रमाणात साजरा होणार होता. त्या ठिकाणी गुरुदेव देखील स्वतः आले होते. एकनाथांच्या रात्रीच्या कीर्तनाला आता लोकांची गर्दी पण वाढायला लागली होती. तेव्हा गुरुदेवांनी जाताना त्यांना असं सांगितलं आणि आजी आजोबांची सेवा तर करायची पण आता चतुर्भुज व्हायला पण तुम्हाला हरकत नाही. तेव्हा 1477 मध्ये एकनाथ आणि गिरिजा यांचा विवाह अत्यंत थाटात संपन्न झाला. त्यांचा संसार पाहून आजी आजोबा अतिशय तृप्त झाले. गिरिजाबाईंच्या रूपानं भाग्यलक्ष्मी घरात आली जी अतिशय सुस्वभावी आणि प्रेमळ अशी होती. यामध्येच काही कालानंतर त्यांना कन्यारत्नही झालं, पुत्ररत्नही प्राप्त झालं आणि आजोबांनी या जगाचा निरोप घेतला. त्या काळामध्येच एकदा एका सावकाराने स्वप्नात त्यांना दृष्टांत झाल्यानुसार विजयी पांडुरंगाची मूर्ती एकनाथांच्या घरी आणून दिली. त्याच्या प्रसाराने नाथांची श्रीमंती दिवसेंदिवस वाढतच गेली. नाथांची लोकमान्यताही वाढत होती. तसं तसं गंगाधर शास्त्रींसारखे जे पंडित होते ते धर्म बुडवा म्हणून त्यांना निषेध करत होते. नाथांच्या घरी मात्र अनेक अनाथ सनाथ होत होते आणि एके दिवशी श्रीखंडा जो नाथांकडे आलेला होता तो प्रत्यक्ष देव होता, तो देखील पाणी भरत असे. नाथांच्या घरचं सुग्रास अन्न अनेकांच्या मुखातून अन्नदाता सुखी भव असं म्हणत असे. त्याच्यात महारमांग देखील असत. अंगावर अनेक वेळा थुंकणाऱ्या यवनाला गोदेमध्ये प्रत्येक वेळी स्नान करून नाथांनी नमवलं. गरीब राणूच्या घरी देखील ते भोजनाला गेले. प्रकांड पंडित मात्र त्यांची धर्म बुडवा म्हणून निर्भत्सना करण्यातच खूप धन्यता मानत होते. एकनाथांचं कार्य मात्र बहरत होतं. 154 ओव्यांची आनंद लहरी ही स्फुट रचना करून झालेली होती. तत्वचिंतन आणि भक्तिभाव यांचा सुंदर मिलाप त्यांच्या रचनेत होत होता. शुकाष्टक आणि हस्तामलापातून अहम ब्रह्मास्मीचा ते शोध घेत होते. तर स्वात्मसुख ग्रंथातून स्वात्मसुखही अनुभवत होते. उत्तम प्रकारे कीर्तन करून भारुडातूनही नाथ जागृती करत होते. अंगात पायघोळ अंगरखा, मोरपिसाची टोपी घालून वासुदेव हरी रामकृष्ण हरी असं म्हणत वासुदेवाचा घोष चाले. तर कधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे टाकला नको पायी अशी नकार गंठा देखील वाचे.
तर कधी विंचू चावला असं म्हणत कामक्रोधाचा हा विंचू आणि त्यावरचा सत्वगुणाचा अंगारा हा उतारा सुचवून नाथ समाजामध्ये सत्वगुण वाढवित राहिले. नाथांचा संसार देखील चालू होता, गोदेचा विवाह देखील ठरला, परंतु त्यांचा हरिपंडित नावाचा जो पुत्र होता त्याला मात्र कर्मठांनी प्राकृताविषयी मनात विष पेरून पिता पुत्रात तेढ निर्माण केली. नाथांचं भगवत निरूपण तर चालूच राहील. लोक जे ऐकायला येत असत ते अक्षरशः हृदयाचं काम करून ते निरूपण ऐकत असत. त्याच्यातच काशीहून निरोप आला आणि 4 जाणकारांसह नाथ काशीला जाप देण्यासाठी निघाले. ते प्रकांड पंडित जे होते त्यांना असं वाटलं की आपले शिष्य यांना पुरेसे आहे, आपण जाण्याची काही गरज नाही त्यांच्यापर्यंत. परंतु नाथांचं तेज पाहून त्यांचे शिष्य सगळे परत निघून गेले. आणि मग जे पंडित होते त्यांनी मध्ये एक पडदा ठेवला, त्यांना नाथांचं मुख अवलोकन करायचं नव्हतं. आणि त्यांनी त्यांना असा प्रश्न विचारला की भागवतासारख्या ग्रंथासारख्या अस्सल भरजरी रेशमी वस्त्राला मराठी प्राकृताची लक्तरे का बरे लावली, असा प्रश्न त्यांनी त्यांना विचारला. तेव्हा नाथ संयमानं असं म्हणाले की संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासूनही झाली का? शास्त्री पंडितांनी देवभाषेत कोंडून ठेवलेला देव मी मुक्त केला आणि ग्रंथ ऐकण्याची त्यांना विनंती केली. सारे अमराठी लोक देखील मुग्ध झाले. मूळ ग्रंथापासून टीका कुठेही सुटलेली नव्हती. नाथांचा ग्रंथ अखेरीस कसोटीस उतरला आणि मनकर्णिका घाटावर त्याचं रसायन निरूपण सुरू झालं. नाथांच्या भागवताची हत्तीवरून मिरवणूक निघाली आणि पुष्पवृष्टी झाली. ग्रंथाचा जय जयकार झाला. याच प्रसंगानंतर नाथांची संत एकनाथ म्हणून ओळख समाजामध्ये दृढ झाली. त्यानंतर नाथ पैठणला आले. तिथेही ही वार्ता पोचली होती. पैठणमध्येही सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. पण नाथ काशीला जाऊन आले होते तेव्हा त्यांच्या ज्या पत्नी होत्या गिरिजाबाई, त्यांना पुत्राची काशीला गेलेला होता तो, तर त्याची काहीतरी खबर मिळेल अशी आशा वाटत होती, कारण ती शेवटी आई होती. तेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की मी त्यांना परत घेऊन येईल. त्याप्रमाणे नाथ काशीला गेले आणि हरिपंडितांनी 2 अटी ठेवल्या त्यांना की मराठीतून पुराण सांगायचं नाही आणि परान्न घ्यायचं नाही. या अटी मान्य करून नाथ हरिपंडितांना पैठणला घेऊन आले. फाल्गुन मध्य षष्टीला गुरुदेवांनी समाधी घेतली. नाथ अतिशय व्यथित झाले. उत्सव उत्तम झाला, पण पती पत्नीला सारखी गुरुजींची आठवण येत होती. पहाटे डोळा लागला तेव्हा ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या स्वप्नात आल्या आणि असं म्हणाले की अजान वृक्षाची मुळे माझ्या गळ्याला लागत आहे. नाथ तातडीने आळंदीला गेले. यवनांच्या आक्रमणामुळे अलकनंदा उद्ध्वस्त झाली होती. ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थळी जाऊन खरोखरच त्या अजान वृक्षाचा वेढा नाथांनी सोडवला आणि माथा टेकून त्यांचं दर्शन घेतलं आणि ते म्हणाले, एका जनार्दनी पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. तसं ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तिच्यातील अपपाठ दूर करून वाचकांसमोर यावी म्हणून नाथांनी अथक परिश्रम घेतले. नाथ असं म्हणत, जयाचे अंतरी वसे नित्य गीता, पावन तो तत्वता निरूपम. ज्ञानेश्वरांनी जो ज्ञानयुक्त भक्तिमार्ग सांगितला तो आयुष्यभर एकनाथ सर्वांना सांगत राहील. त्याबरोबर रामायण कथाही नाथांनी अतिशय तन्मयतेने सांगितली. कथेच्या शेवटाकडे जातानाच ते म्हणाले की मी आता, म्हणजे श्रोते जे बसले होते त्यांना म्हणले की मी आता निरोप घेणार आहे. लोक थरारले. रामायण कथा गिरिजाबाई आजारी होत्या. देवघराजवळ एका ओढीमध्ये त्यांचं अंथरूण घातलेलं होतं. तर गावबा बघायला गेले गिरिजाबाईंना तर हात जोडून त्या तिथे डोळे मिटून झोपलेल्या होत्या. त्यांना कळलं नाही, पण तेव्हा नाथ असं त्यांना म्हणाले की तिचा अध्याय पूर्ण झाला आहे. आणि मग त्यांनी विष्णू सहस्रनामाचा जप सुरू केला आणि आजची कथा गावबा सांगेल असं जेव्हा लोकांना त्यांनी सांगितलं तेव्हा लोक सगळे दुःख सागरात बुडून गेले. फाल्गुन मध्य षष्ठी जवळ येत होती. उत्सव असायचा नाथांकडे, त्याची तयारी व्हायची. श्रीखंडांच्या रांजणाची विधिवत पूजा झाली. गिरिजाबाई अतिशय उत्तम प्रकारे नैवेद्य करत असत, त्याची पण सर्वांना आठवण येत होती. नाथांची रामकथा पूर्ण होताच त्यांनी श्रोत्यांना वंदन केलं आणि उद्या
विजयी पांडुरंगापासून गोदेच्या वाळवंटापर्यंत भजनाला येण्याची सर्वांना विनंती केली. षष्टीच्या दिवशी नाग पहाटेच उठले. विजयी पांडुरंगाला अभिषेक केला, यथासांग नैवेद्य दाखवला. वाड्यातील मातीलाही वंदन करून हरिपंडिताला बरोबर घेऊन नाथ निघाले. गोदेच्या वाळवंटात दिंड्या पताकांनी भक्तांनी भरलं होतं. नाथांनी भजन सुरू केलं. मरणाचा आनंद सोहळा केला आणि जय गोदामाई म्हणत स्नान करून तळपत्या सूर्याला अर्घ्य देत अमुचा राम राम घ्यावा म्हणत उन्मनी स्थितीत एकनाथांनी जलसमाधी घेतली. आसमंत नामघोषाने दुमदुमत राहिला. अनाथांचा नाग गेला, जीवीचा विसावा गेला, पैठणचा सूर्य मावळला. गोदामाईनं पाहता पाहता तिच्या लाडक्या लेकाला चिरकुशीत भेटलं. धन्य ते एकनाथ. धन्यवाद. आता आपण कादंबरीच्या प्रकाशनाकडे वळतो आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रकाशन करावं कादंबरीचं. मंजुश्रीताईंच्या ज्ञानयोगी एकनाथ कादंबरीचं प्रकाशन होत आहे. आता मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंजुश्रीताईंचा सत्कार करावा. आता आपण डॉक्टर कुमुद गोसावी यांना आदर्श सहधर्मचारिणी पुरस्कार देणार आहोत. तर त्याच्या आधी मी डॉक्टर कुमुद गोसावी यांची थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर कुमुद दिगंबर गोसावी त्यांनी 1960 ते 1980 शालेय क्षेत्रात अध्यापन केलं आहे. 1980 ते 2000 सालापर्यंत महाविद्यालयीन अध्यापन केलेलं आहे. त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार 1979चा, गुरु महात्म्य पुरस्कार लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणे 1997 साली दिला गेलेला आहे. उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुणे 1982 साली दिला गेलेला आहे. संत एकनाथ पुरस्कार संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल पुणे 2003 साली दिला गेलेला आहे. स्वानंद आश्रम पुरस्कार स्वानंद आश्रम 2008 असे बरेच पुरस्कार त्यांना दिले गेलेले आहेत आणि त्यांची ग्रंथसंपदा ही खूप मोठी आहे. संत एकनाथांचे स्फुटलेखन हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. आणि आता आरतीताई बोलल्या तर एकोबा ही कादंबरी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि संत कबीर ती सायंत्र ही पण कादंबरी सगळ्यात महत्त्वाची आहे. चैतन्याचा गणू हरिगंध युग संजीवक नाथ शिलालेख एका जनार्दनी भारुड भावार्थ संत एकनाथ म्हणे जनार्दन संत वचनामृत किल्लेदार संत जनार्दन स्वामी आणि द्रष्टा या कादंबरी त्यांच्या गाजलेल्या आहेत. युगप्रवर्तक संत एकनाथ ह्या कादंबरीच्याही 6 आवृत्त्या झालेल्या आहेत. नाथ चरित्र चित्रावली, एकनाथांचे चतुश्लोकी भागवत, एकनाथ गवळणींचे भावस्वरूप, नाथांची गिरिजा, एकनाथ विरहित संत भक्त चरित्रे हे त्यांचं साहित्य खूप गाजलेलं आहे. आणि स्फुटलेखन त्यांनी बरंच केलेलं आहे आणि वृत्तपत्रीय लेखनही त्यांनी केलेलं आहे. दैनिक देवगिरी तरुण भारत, श्री नाथायन दैनिक मराठवाडा, श्री गुरुचरित्र दैनिक सामना, सगुण निर्गुण दैनिक महाराष्ट्र टाइम्स आणि मनाची ए बुंदी दैनिक लोकमत आणि आकाशवाणीवर रूपक नभोनाट्य लघुभाषण आणि ललित हे त्यांचं प्रसारित झालेलं आहे. आणि त्यांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी एकनाथ संशोधन मंदिर औरंगाबाद सचिव म्हणून कार्यपद त्यांनी भूषवलेलं आहे. श्री समर्थ राम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट औरंगाबाद सदस्य म्हणून 1995 सालपर्यंत भूषवलेलं आहे. शालेय समिती सदस्य मुलींची शासकीय प्रशाला औरंगाबाद यांनी भूषवलेलं आहे 1995 सालपर्यंत. संत साहित्य शिक्षण व संशोधन प्रतिष्ठान औरंगाबाद सचिव
हे 2003 सालापर्यंत होत्या. संस्थान श्री एकनाथ महाराज विश्वस्त पैठण विश्वस्त मंडळ पैठण शूलभंजन पर्वत श्री दत्तराम विश्वस्त सन 1980 पासून विश्वस्त 1995 ते 2012 सालापर्यंत त्या होत्या. आता मी मान्यवरांना विनंती करते की त्यांना आदर्श सहधर्मचारिणी पुरस्कार त्यांना प्रदान करावा. सौ मानसी हेमंत जोशी काही कारणांनी इथे येऊ शकल्या नाही आहेत, पण त्यांचा पुरस्कार आम्ही इथे घोषित करतोय. सौ मानसी हेमंत जोशी यांना आदर्श गृहिणी पुरस्कार आम्ही इथे जाहीर करतोय आता, आणि तो त्यांना पोहोचवला जाईल यांच्यापर्यंत अशी व्यवस्था करतोय. आता जगन्नाथ शंकर शेठ यांच्या विषयीची पुस्तिका जी आम्ही सचित्र पुस्तिका केली आहे त्या पुस्तिकेविषयी आरती त्यांना विचार व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. दिनांक 10/1/25 रोजीच्या कार्यक्रमात जगन्नाथ शंकर शेठ यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारा एक शोधनिबंध सादर करण्यात आला. शंकर शेठ यांनी स्त्री शिक्षणाचे बीज प्रथम रोवले, ते जोपासले आणि त्याची निगा राखली आणि स्वतः आर्थिक सहाय्य आणि स्वतःच्या घराची जागा देखील दिली. परंतु आद्य सुधारकांमध्ये शंकर शेठ यांचं नाव घेतलं जात नाही, म्हणून त्यांच्या अलौकिक कार्याचा आढावा घेऊन ते सर्वांसमोर आणण्याची कल्पना डॉक्टर अशोक कामत यांनी मांडली आणि हा सर्व इतिहास गुरुकुलतर्फे शोध घेऊन उजेडात आला. याकरता शंकर शेठ यांनी 1848 सुरू केलेली आणि आजही सुरू असलेली गिरगावातील शाळेत आम्ही स्वतः जाऊन खात्री केली. आजही ही शाळा सुरू आहे आणि शंकर शेठ यांचे वंशज या शाळेचे कामकाज आजही पाहतात. ते पाहून खरंच खूप आनंद झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका आसगावकर यांनीही खूप सहकार्य केलं आणि माहिती देखील आम्हाला दिली. या निमित्ताने 10/1 रोजी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी शंकर शेठ यांचे वंशज श्री सुरेंद्र शेठ शंकर शेठ हे 90 पार केलेले गृहस्थ स्वतः मुंबईहून आलेले होते आणि मुख्याध्यापिका पण स्वतः मुंबईहून आलेल्या होत्या आणि त्यांनी शाळेच्याबद्दल खूप माहिती वगैरे सांगितली आणि सध्याची जी पटसंख्येची त्यांची अडचण आहे ती देखील त्यांनी व्यक्त केली. तेव्हा याच कार्यक्रमामध्ये डॉक्टर अशोक कामत यांनी पटसंख्येच्या अडचणीबाबत काही उपाययोजना देखील त्यांना सांगितल्या आणि गुरुकुलतर्फे त्यांना सर्वतोपरी सहाय्य केले जाईल असंही सांगितलं. स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू होऊन बंद पडल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. या पार्श्वभूमीवर नानांनी सुरू केलेली ही शाळा 150 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन आजही चालू आहे, ही अतिशय अभिनंदनाची गोष्ट आहे. या सर्व जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातील वक्त्यांची भाषणे, त्यांचे फोटो, नानांचे फोटो, त्यांच्या हस्ताक्षरातील काही मजकूर या सगळ्यांच्या आठवणींची एक पुस्तिका गुरुकुलतर्फे काढण्यात आलेली आहे आणि आज ती प्रकाशित होत आहे. त्याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे. मी मान्यवरांना या पुस्तिकेचे प्रकाशन करण्याची विनंती करते. त्यांच्याविषयीच्या सचित्र पुस्तिकेचं प्रकाशन होत आहे. आता डॉक्टर अशोक कामत आपल्याशी बोलतील. महिन्याभरात ही पुस्तिका होईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल. ती झालेली आहे. मध्यंतरी काही कार्यक्रम झाले. काही लोकांनी मला विचारलं हे तुम्ही करण्याचं कारण काय म्हणजे कारण काय म्हणजे काय असं नाही म्हणाले. ते अमुक आहे तमुक आहे आणि ती काय आहे तुमच्याकडे काय आहे का काही काही नाही म्हटले. या पुस्तिकेचं महत्व असं आहे की एका सामान्य कुटुंबातला सुवर्णकार माणूस जो दादोजी कोंडदेव यांचा वंशज आहे. दादोजी कोंडदेव जर कोणाला समजून घ्यायचे असतील खरंच त्या जुन्नरला आणि
शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांचा वाडा आहे, त्यांच्या वंशात अजून तिथं. त्यांच्यापैकी हा नानाशंकर शेठ. आजची जी मुंबई आहे तिची जडणघडण ह्या माणसांनी केली. मुंबईची जी रक्तवाहिनी आहे रेल्वे, ती ह्या माणसाने सुरू केली. अशा पुष्कळ गोष्टी आहेत, त्या सगळ्या सांगत बसत नाही. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसानं गिरण गावात मजूर वस्तीमध्ये स्वतःच्या वाड्यात, दुसऱ्यांच्या वाड्यात नाही, स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी पहिली मराठी शाळा सुरू केली. पहिली वगैरे हे दाखवणं एवढंच आमच्या संशोधनाचं काही उद्दिष्ट नव्हतं. योगायोग आहे, पहिली कोणी केली आणि दुसरी कोणी केली. पण ती स्वतःच्या वाड्यात सुरू करणं, आपल्या घरातल्या स्त्रियांना सगळ्यांना तिथं शिकायला लावलं आणि त्यांना शिक्षका करून ती शाळा वाढवणं. आणि आजही 250 वर्षानंतर ती शाळा सुरू असणं असं कोणत्याही सुधारकाला जमलेलं नाही. तुम्ही किती आखाटी करा आणि सरकारी पैसे उधळून उत्सव समारंभ करा, हे जे वास्तव आहे नको नव्या पिढीसमोर यायला. की एका तरुण माणसाने हा उद्योग केला आणि त्याचा तो 94 वर्षाचा वंशज खापर करतो आला तर इथं समारंभ. आता ही शाळा सुरू असणं आणि आज कॉन्व्हेंट्समुळे ती शाळा अडचणीत येणं, आता याच्यामध्ये कॉन्व्हेंटची चूक नाही, त्यांची चूक नाही, आपल्या दळभद्रीपणाची चूक आहे. आपल्याला त्या शाळा चांगल्या वाटतात, आपल्या शाळा त्यापेक्षा कमी ठरतात. त्यांच्या बरोबरीच्या शाळा कशा करायच्या? मी 50 वर्ष हा उद्योग पुणे लष्कर भागात करून दाखवलेला आहे ती शाळा. तिथं 100 वेळा ती बंद करण्याचा प्रसंग आला. एक आला मोठा बिल्डर, मला म्हणला 60 लाख रुपये तुमच्या संस्थेला देतो. आमचे लोक बोलवून गेले, 60 लाख रुपये देतो, ती शाळा द्या म्हणाले. आम्ही इंग्लिश मिडियमची शाळा काढतो. मी शाळा देऊ दिली नाही, तर मी चालू ठेवी. ते 60 लाख देणारे होते, ते नाहीत आता. घेणारे होते तेही नाही. शाळा आहे का? शाळेतले शिक्षक त्यांना मी हाताशी धरलं, मुलांना हाताशी धरलं. म्हणजे ह्या असल्या गोष्टी केल्यानंतर कॉन्व्हेंटच्या थोबाडीत मारणारी शाळा आपण करू शकतो. आज माझी शाळा ही कॉन्व्हेंट्सला अडचणीत आणणारी शाळा आहे. कॉन्व्हेंट्समध्ये जे नाही ते माझ्या शाळेत आहे. एकच फक्त सांगतो आणि थांबतो, म्हणजे शाळेत ती हिरवाई इतकी गडद आहे. तिथे असलेली सगळं एकूण चतुःसीमा इतक्या सुंदर आहेत. झाडं, उद्या मैदान, उत्तम जिम्नॅशियम, हे सगळं असल्यामुळे शूटिंगसाठी लोक तिथे येतात आणि ते वाटेल तेवढा पैसा देतात. म्हणून माझी शाळा चालू आहे. होऊ शकतं, करू शकता तुम्ही. आता मी हा कार्यक्रम काय असं काही मी इथे करतो, इथे फक्त जेवायला आणि समारंभ लग्न समारंभ लोक येतात. हे असल्या कार्यक्रमाला इतक्या संख्येने येऊन लोक बसण्याची एरवी शक्यता असते काय? का नसते? तुमचा उद्देश काय, तुमचा हेतू काय? तुम्ही किती जबरदस्तपणानं प्रतिकूलतेशी लढता आहात समाज पाहत असतो. समाज हा या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक वागणारा आहे अशी माझी प्रत्यक्ष अनुभूती आहे. मी एवढंच सांगेन. आता आमचा जो पुढचा उद्योग आहे, ही जी शाळा आहे गिरण गावातली शाळा, मराठीतली पहिली मुलींची शाळा, 250 वर्ष सुरू आहे. हा जगाच्या इतिहासातला एक विक्रम आहे. चालू राहावी आणि कॉन्व्हेंटला त्याला त्रास होऊ नये म्हणून माझी माणसं 4 तयार केली.
आम्ही जे इथे उपक्रम केले 50-60 ते त्यांना सांगायला जाणार की हे असं आम्ही केलं म्हणून आमची शाळा उत्तम चालू आहे. मला 100% खात्री आहे की जगन्नाथ शंकर शेटांची ही मुंबईची शाळा नुसती चालू राहील असं नव्हे, मोठी होईल, आणखी मोठी होईल. आणि पुण्यातही त्यांचा असा हे राबता होता म्हणून मी गोडक्यांचं नाव आधी विचार, गोडक्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे चांगला, माझ्या पुस्तक लिहिलेलं आहे. आम्ही पुण्यात सुद्धा नाना शंकर शेठ हे नाव एकेच्या तोंडी झालं पाहिजे. तुमच्या या शहराच्या मूलभूत विकासाशी त्यांचा संबंध आहे हे समजलं पाहिजे. त्याच्यासाठी नाती होती, जात पात, कुठला तरी पंथ, आणि मग त्याच्या निमित्तानं आपलं जातीयवादी राजकारण हे असं काही करणे याच्यात संधी नाही. पण एक गोष्ट आहे, तरुण पिढीतल्या माणसांची छाती फुलून येईल. अरे अशी माणसं आपल्याकडे झालेली आहेत आणि त्यांनी ते काही केलं, त्याच्या पुण्यावर आज आपण उभे आहोत हे कळावं. आमचा संबंध हिंदीशी येतो, हिंदी प्रांतांशी येतो. पण आम्ही हे जे काय करतो ना हे आत्ता अलाहाबादला आणि लखनौला सगळीकडं पाहिलं जात आहे. मला रात्री किंवा उद्या सकाळी फोन येते, अलाहाबाद आणि लखनौची जी मंडळी आहेत, अभ्यासू मंडळी, त्याने हे सगळं इथून काय चाललंय ते तिथे जाण्याची व्यवस्था, कारण त्यांच्या प्रांतात अशा तऱ्हेच्या गोष्टी झालेल्या नाही. आपण त्या केलेल्या आहेत आणि करतो. मी नाही का आरतीताईकडे फार जबाबदारीचं काम होतं. तिथं जाऊन हे सगळे कागद होतो, मी ती पुस्तिका पाहत जाता तिथे आहे. जमलं तर ती देणगी तिथे देणगी मूल्य आहे. ती पुस्तिका आम्ही मुंबईच्या तरुणांच्या हाती देणार सांगणार की हे असं काम करायला पाहिजे, पुन्हा झालं पाहिजे, टिकलं पाहिजे. कारण मुंबईत दाखवण्यासारखं काय, राणीचा बाग तो सुद्धा नाना शंकर शेटने निर्माण केला. म्युझियम ते सुद्धा नाना शंकर शेटने तयार केलं. तिथे असलेलं वस्तू संग्रहालय नाना शंकर शेट. कितीतरी मुंबईतल्या गोष्टी की मराठी माणसात अभिमानानं ते आमचे आहेत म्हणून सांगतो. त्याच्या मागे नाना शंकर शेट, त्यांचा पुण्या मुंबईशी घनिष्ठ संबंध होता आणि मुख्य म्हणजे मुलींच्या शिक्षणाशी होता. म्हणून आम्ही हे हा सगळा उद्योग केलेला आहे. आणि हा उद्योग पाहिल्यानंतर निष्कलुष मनानं, निष्कपट वृत्तीनं इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी निर्माण होईल जाणत्यांमध्ये, अशी मी अपेक्षा करतो. तर चतुर बघा, ब्रिगेडियर आहे, उत्तम रीतीनं त्यांनी सैन्यात काम केलं. पण आमच्याकडे गेले 20 वर्ष त्यांनी हे सगळं शिखांना प्रेरणा देणारं काम हिंदीतून आणि मराठीतून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा 30-32 पुस्तकं लिहून ते आहेत तिथे. बघा, ब्रिगेडियर चतुर हे आमचेच आहेत, गुरुकुलचे अभ्यासक आहेत. ते 2 मिनिटं बोलू. नमस्कार. मी 2 मिनिटं म्हणजे फक्त 2 मिनिटच बोलतोय. एक मला सतत जाणवलं, मी जेव्हा गुरु गोविंद सिंगावर काम सुरू केलं तेव्हापासनं आणि आजपर्यंत, की आपण प्रत्येक महान व्यक्तीला, संतांना, शूरवीरांना आपण डिव्हाइड करतो प्रांतात, जातीत. हे का होतं हे कळत नाही. हे जर बंद केलं तर आपला इतिहास, आपला देश हा अजून एक संघ होऊ शकतो. परंतु जेव्हा मी गुरु गोविंद सिंगावर काम सुरू केलं, मी माझं उदाहरण देतो, लोकांनी मला विचारलं तुला काय झालं, का तू गुरु गोविंद सिंगावर काम करतोय? अरे म्हटलं का करतोय म्हणजे हा भारताचा युगपुरुष आहे, एक हिरो आहे भारताचा. ते जर गुरु गोविंद सिंग नसते तर आज पाकिस्तानची सीमा कुठपर्यंत आली असती. हे काम ज्यानं केलं त्याचा अभ्यास आपण करू नये. तसंच शिवाजींच्या बाबतीत तसंच होतं. आता आपण त्यांना
जातीत विभाजन करायला लागले. तर हे जर केलं नाही, संत ज्ञानेश्वर असो, संत एकनाथ असो की गुरु गोविंद सिंग असो, हे सगळ्यांचेच आहेत. आपले त्यांची मतं आपण समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे, ना की त्यांना आपण वेगवेगळ्या पंथात किंवा प्रदेशात किंवा जातीत विभाजन करायचं. हीच माझी एक विनंती आहे. आता डॉक्टर R.D. कुलकर्णी 2 मिनिटं बोलत आहेत. मी सरांना विनंती करते. 2 मिनिटं बोलणारे असं सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. त्यापैकी जास्त बोलू शकत नाही. हे सगळं प्रपंच जो कामत सरांनी मांडलेला आहे तो गेले अनेक वर्ष मी पाहतोय. त्यांना मदत करावी म्हणून काही वेळ काढावा असं मी अनेक वेळा ठरवलं, परंतु अजूनही ते होऊ शकलेलं नाही. मी दुसऱ्याच एखाद्या सामाजिक कामामध्ये वेगळा आहे. परंतु कामत सरांचे कार्यक्रम हे वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. तिथे जे लोक येतात ते सगळे अभ्यासू असतात, ज्ञानी असतात, आणि ज्ञानी असल्यामुळेच त्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते. हे सगळं बघितल्यानंतर मनाला प्रसन्नता वाटते आणि त्याच्यामुळे अशा कार्यक्रमांना आपणही जावं म्हणजे आपल्याला लोक चांगलं म्हणतील असा माझा एक समज आहे. त्याच्यामुळे मी अशा कार्यक्रमांना येतो. वदी कुलकर्णी समोर बसलेले आहेत, अनेक विद्वान समोर बसलेले आहेत. वदी कुलकर्णीला याला मी आठवण करून देतो की 1995 साली आबासाहेब गरवारे कॉलेजचा सुवर्ण महोत्सव होता. त्यावेळी शांता शेळके यांना आम्ही बोलावलेलं होतं. त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित होता. गरवारे कॉलेजच्या असेंब्ली हॉलमध्ये तो कार्यक्रम झाला होता आणि त्यांना बघितल्यानंतर या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यापुढे यायला लागल्या की त्या काळामध्ये ही सगळी मंडळी किती कार्यरत होती हे मी सगळं बघितलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंजुश्रीताई, आरतीताई, कुमुद गोसावी, मुकुल यांचा सत्कार आपण केला. या सगळ्या मंडळींशी मी ज्यावेळी बघितलं त्यावेळी असं वाटतं की महिला या निश्चितपणे खूप सक्षम आहेत आणि त्या खूप उत्तम प्रकारचं काम करतात आणि जे काम पुरुष करत नाहीत ते काम त्या करत असतात. ते म्हणजे लिखाणाचं. आणि ह्या लिखाणाचा सगळ्याची प्रेरणा जी आहे ते म्हणजे आपले कामत सर. करते करावे ते आहेत, ते प्रत्येकाकडनं करून घेतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जण तयार झालेले मी बघितलेलं आहे. तेव्हा कामत सरांचं हे जे काम आहे हे असंच चालू राहावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी मी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद डॉक्टर कुलकर्णी सर. तुम्ही 2 मिनिटात म्हणजे अगदी 2 मिनिटात तुमचं मनोगत व्यक्त केलं. आता मी इथे आनंद प्रदर्शनासाठी उभी आहे. सगळ्यात मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की डॉक्टर कुमुद गोसावी त्यांची तब्येत बरी नसतानाही एकनाथांवरचा कार्यक्रम म्हणून त्या आल्या. त्याच्याबद्दल त्यांचे मी किती आभार मानू आणि किती नाही. हो, आणि त्या एकनाथ गाथेचं काम आम्ही त्यांना सोपवणार आहोत आणि ते खूप महत्त्वाचं काम आहे आमच्यासाठी आणि ते त्या करणार आहेत असं त्या नाना मला सांगतात. अर्थात आणि त्या तब्येत बरी नसूनही त्या आल्या आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे आणि औपचारिक नाही मनापासून आभार मानते मी तुमचे. आणि डॉक्टर R.D. कुलकर्णी आणि विंग कमांडर विजय चतुर हे पण वेळात वेळ काढून आमच्यासाठी गुरुकुलच्या प्रेमापोटी इथे आले. आणि संक्रांत असूनही आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपलेही खूप मनापासून आभार. आणि आमचे फोटोग्राफर राजेंद्र शिंदे आणि व्हिडिओग्राफर प्रवीण जगताप यांचेही मी आभार मानते. आणि स्वामी कृपा कार्यालयाचे योगेश देसाई आणि त्यांचे सहकारी कायमच त्यांचं सुसज्ज टीम आपल्या दिंडीला कायम हजर असते आणि आजही त्याप्रमाणे ते आहेतच. आणि आताच थोड्याच वेळात स्नेहभोजनाची व्यवस्था लावली जाईल. हां, तोपर्यंत आपण पुस्तकं बघू शकता आणि स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये.
तोपर्यंत आपण पुस्तकं बघू शकता आणि खरेदी करू शकता काही हवे असल्यास. धन्यवाद.